हॅलो विद्यार्थी मित्रांनो, हे एक अत्यंत महत्वाचं अपडेट सध्या जे 12वी मध्ये विद्यार्थी आहेत आणि जे विद्यार्थी रिपीटर बॅचेस मध्ये आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जे रिपीट करतायत आणि रेग्युलर 12वी मध्ये आहेत. MST CET 2025 चं एक्झाम आणि ह्या सगळ्या रिलेटेड न्यूज जशा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात तसंच एक सिलेबस आणि त्याच्या मार्किंग सिस्टीमचा अपडेट आलेला आहे. अपडेटमध्ये जास्त बदल नाही आहेत, पण दरवर्षी हा एक व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बनवावाच लागतो जेणेकरून त्यांना एक्झाम बद्दल अजून चांगली माहिती व्हावी आणि अप टू द मार्क एक्झामची तयारी कशी करावी याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन भेटलं पाहिजे. तर बेटा MST CET 2025 सिलेबस आणि मार्किंग सिस्टीम. MST CET मधून तुम्हाला कशाला प्रवेश घेता येतो त्या सगळ्या गोष्टींसाठी फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बी फार्मसी डिग्री कोर्सेस, बॅचलर्स ऑफ प्लॅनिंग आणि फार्म डी या कोर्सेसला प्रवेश भेटू शकतो. प्लस तुम्हाला फूड टेक्नॉलॉजी असेल, BSc ऍग्रिकल्चर असेल यासाठी सुद्धा MST CETच्या मार्कांच्या थ्रू प्रवेश भेटू शकतो. तर या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण मला तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये या ठिकाणी करून द्यायचं आहे. MST CET 2025 ला क्वेश्चन्स विल बी बेस्ड ऑन सिलेबस ऑफ स्टेट बोर्ड. स्टेट बोर्डच्या जे व्हॉल्युम्स आहेत, स्टेट बोर्डचे 12वीचे आणि 11वीचे व्हॉल्युम्स यावरती टेस्ट राहणार आहेत किंवा पेपर राहतील. अप्रॉक्सिमेटली 20% वेटेज कशाला दिलेलं बेटा बघा, 20% वेटेज हे तुमच्या स्टँडर्ड 11च्या सिलेबसला असणार आहे आणि 80% वेटेज हे तुमच्या स्टँडर्ड 12च्या करिक्युलमला असणार आहे क्वेश्चन पेपरमध्ये. देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग MST CET साठी आधीही नव्हती आणि सध्याही नाहीये, भविष्यात माहित नाही काय होणार आहे, बट सध्या तरी नाहीये. हावेवर डिफिकल्टी लेवल ही सगळ्यात महत्वाची लाईन आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचा आहे. सिलेबसची जी लेवल आहे ती मॅथमॅटिक्सच्या पेपरसाठी जेई मेन म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स जर तुम्ही टार्गेट करत असाल तर जेई मेन्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स साठी आणि डिफिकल्टी लेवल बायोलॉजीची जी आहे ही नीटच्या पेपरवर आधारित असते. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा समज आहे की MST CET खूप सोपी असते, शेवटी अभ्यास केला तरी चालतो. तर हा खूप मोठा गैरसमज मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा क्लिअर करायचा आहे की CET MST CET ची जी लेवल आहे ही जेई मेन्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीसाठी नीटच्या लेवलची असते. मागच्या वर्षीचा अनुभव जर बघितला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असा अनुभव आलाय की जेई मेनच्या पेपरपेक्षा सुद्धा वेगळे प्रश्न याच्यामध्ये असतात. त्यामुळे स्टेट बोर्डचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत किंवा प्रिव्हियस इयर पेपर आहेत हे तुम्ही सगळ्यांनी एकदा MST CETचे बघून सॉल्व्ह करणं जास्त आवश्यक आहे. पुढचे MST CET इच पेपर विल बी ऑफ 100 मार्क्स. मग 100 मार्क्स मध्ये तुमचा जर पेपर 1 आणि पेपर 2 जर घेतला तर हा तुमचा टोटल मार्क्स 100 आणि 100 असा असतो. एक पेपर तसे 3 क्वेश्चन सेट्स असतात. पेपर 1 असतो मॅथमॅटिक्सचा, पेपर 2 असतो फिजिक्स प्लस केमिस्ट्री एकत्रित आणि पेपर 3 असतो बायोलॉजीचा. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स कडे कल आहे त्यांनी पहिले 2 पेपर द्यायचे. ज्यांचा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी कडे कल आहे त्यांनी पेपर नंबर 2 आणि 3 द्यायचे आहेत. पेपर नंबर 1 मध्ये मॅथमॅटिक्स साठी 11वीचे 10 प्रश्न, 12वीचे 40 प्रश्न असे टोटल 50 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण आणि टोटल मार्क्स 90 आणि वेळ त्याचा असतो 90 मिनिट्स. टोटल मार्क्स 100 आणि वेळ असतो 90 मिनिट्स. पेपर 2 साठी सुद्धा सेम फॉर्मॅट आहे. 11वी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 10 प्रश्न आणि 12वीचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 40 प्रश्न असे एका क्वेश्चनला 1 गुण म्हणजेच टोटल 100 मार्काचा पेपर आणि त्याला सुद्धा 90 मार्क्स असतात. जेईची तयारी करत असताना आपल्याला नंबर ऑफ MCQs आधी 30 होते, आता 25 राहणार आहेत या वर्षीच्या अपडेटनुसार. 25 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 3 तास असतात आणि या ठिकाणी तुम्हाला 50 + 50 100 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी 90 मिनिट्स असतात. त्यामुळे वेळेचं नियोजन CET मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं चुकतं. त्यामुळे तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि CETच्या टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स विदिन टाइम सोडवण्याचा सराव जर केलात तर MST CET मध्ये भरघोस यश तुम्ही मिळवू शकता. बायोलॉजीसाठी 11वीचे 20 आणि 12वीचे 80 असे टोटल 100 प्रश्न आणि एका प्रश्नाला 1 गुण म्हणजे 100 मार्क्स आणि परत त्याचा वेळ सुद्धा 90 मिनिट आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हा जर पेपर पॅटर्न तुमच्या लक्षात आलेला असेल तर नीट आणि जेईच्या कंपॅरिझन मध्ये CETला जरी निगेटिव्ह मार्किंग नसेल तरी त्या CETच्या पेपरमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी नंबर ऑफ MCQ जास्त आहेत आणि त्याला लागणारा वेळ कमी आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की
MST CET साठी टाइम बाउंडिंग तुम्हाला पेपर सॉल्व्ह करणं खूप आवश्यक आहे आणि त्याची प्रॅक्टिस करणं जास्त आवश्यक आहे. पुढचा पार्ट आहे सिलेबसचा. तर तुम्हाला जसं सांगितलं की 12वीचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजीचा स्टेट बोर्डचा सिलेबस राहणार आहे आणि 11वीच्या स्टेट बोर्डच्या टोटल सिलेबस पैकी तुम्हाला काही ठराविक चॅप्टर सीईटी मध्ये असतात, जसं की फिजिक्स साठी वेक्टर्स, एरर अनालिसिस, मोशन इन वन प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक आणि सेमीकंडक्टर्स. हे 11चे चॅप्टर्स तुम्हाला असतात. केमिस्ट्रीसाठी सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, मोल कॉन्सेप्ट, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिएक्शन, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 पिरियडिक क्लासिफिकेशनच्या नंतरचे, स्टेट्स ऑफ मॅटर, गॅशियस अँड लिक्विड स्टेट, ऍडझॉर्प्शन अँड कोलाइड्स नावाचा जो सरफेस केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे तो, हायड्रोकार्बन आणि बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, याच्यामध्ये जीओसी, नॉमेनक्लेचर, आयसोमेरिझम ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. आणि शेवटचा जो पार्ट आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, लक्षात घ्या यामधले काही पार्ट हे जेईई मेन्सला वगळण्यात आलेले आहेत, पण सीईटीला असल्यामुळे तुम्हाला ते पार्ट अभ्यासायचे आहेत, त्यांचा अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर मॅथेमॅटिक्स मध्ये ट्रिगोनोमेट्री पार्ट 2, स्ट्रेट लाईन, सर्कल, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, फंक्शन्स, लिमिट्स, कंटिन्युइटी आणि कोनिक सेक्शनवर क्वेश्चन्स राहणार आहेत 11च्या पार्ट पैकी. बायोलॉजी मध्ये 11th मध्ये बायोमॉलिक्युल्स, रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर, ह्युमन न्यूट्रिशन, एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन या पार्टवर प्रश्न राहणार. म्हणजे 12चा सगळा पार्ट आणि 11चा इथे अधोरेखित केलेला सगळा पार्ट तुम्हाला सिलेबस म्हणून असणार आहे. तर मित्रांनो, हे अपडेट आणि या अपडेट बरोबरच तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की साकारची बूस्टर टेस्ट सिरीज चालू झालेले जे विद्यार्थी 12वी मध्ये आहेत, या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 12वीचा सिलेबस एकदम व्यवस्थित आणि छान पद्धतीने संपल्यानंतर लगेचच आपण बूस्टर टेस्ट सिरीज सुरू करत असतो. म्हणजे अगदी तुमच्या फायनल परीक्षेच्या खूप महिने अगोदर सिलेबस संपून त्या प्रत्येक चॅप्टर वरती आपण टेस्ट घेतोय. तर बूस्टर टेस्ट सिरीज जे विद्यार्थी साकारमध्ये आहेत किंवा जे विद्यार्थी साकारमध्ये नाहीत, या सगळ्यांसाठी बूस्टर टेस्ट सिरीज हा एकदम सक्सेसचा राजमार्ग असं म्हणता येईल, यशाचा राजमार्ग. तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स साठी, एमएसटी सीईटी साठी, जेईई मेन्सचा जर सिलेबस बघितला तुम्ही तर 11 तारीख, 14 तारीख, 17 तारीख नोव्हेंबरची जर बघितलीत, प्रत्येक 3 टेस्ट झाल्यानंतर एक शेवटी ग्रँड टेस्ट ही पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल. हे बघा, या ठिकाणी ग्रँड टेस्ट आहे. त्याला ग्रँड टेस्टला सिलेबस पहिल्या 3 टेस्टचा राहणार आहे. परत पुढच्या 3 टेस्ट झाल्या 23, 26 आणि 29. जवळपास प्रत्येक टेस्टला तुम्हाला 2-2 दिवसांचा गॅप मिळतोय. म्हणजे या ठिकाणी असलेले सगळे चॅप्टर्स तुमचे चांगले अभ्यास करून तुम्हाला या टेस्टला अटेम्प्ट करता येईल. जेईई मेन्स आधारित टेस्ट जरी असली तरी एमएसटी सीईटी साठी जसं मी आताच सांगितलं की त्याची फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्सची लेवल ही जेईई मेन्स नुसार सेट होते. त्यामुळे या बूस्टर टेस्ट सिरीजचा तुम्हाला जेईई मेन्स आणि एमएसटी सीईटी दोघांसाठी फायदा होणार आहे. आणि नीटचे जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा नीटची बूस्टर टेस्ट सिरीज चालू झालेली आहे. त्याचा सिलेबस फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल. यापूर्वी मी जो पार्ट सांगितला तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता, त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हे सगळे चॅप्टर्स आणि ह्याचा पूर्ण टाइम टेबल तुमच्या लिंक मध्ये खाली टाकलेला आहे. ग्रँड टेस्ट, परत पुढच्या 3 टेस्ट 5 डिसेंबर, 8 डिसेंबर, 11 डिसेंबर. त्यानंतरच्या पुढच्या एक ग्रँड टेस्ट झाल्यानंतर म्हणजे ग्रँड टेस्टच्या नंतर परत GT3 झाली की परत पुढच्या 3 टेस्ट 17 डिसेंबर, 20 डिसेंबर, 23 डिसेंबर आणि त्यानंतर त्याची एक ग्रँड टेस्ट असणार आहे 27 डिसेंबर. बेटा 27 डिसेंबर पर्यंत बूस्टर टेस्ट सिरीजचा टॉपिक वाईज, चॅप्टर वाईजचा सगळा सिलेबस कंप्लीट होत आहे. आणि त्यानंतर एकदम महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, 11th NCERT, 12th NCERT. एनसीआरटी जरी लिहिलेलं असेल तरी एमएसटी सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी हे फक्त अधोरेखित केलेले चॅप्टर्सच असणार आहे, लक्षात घ्या. फुल सिलेबस टेस्ट 4 जानेवारी पासून सुरू होणार आहेत. तर जवळपास 13 जानेवारी पर्यंत ह्याचा पूर्ण फुल सिलेबस टेस्ट याच्या चालणार आहेत. त्यामुळे अगदी वेळ न घालवता सगळ्यांनी बूस्टर टेस्ट सिरीज जॉईन करा आणि तुमच्या यशाचा राजमार्ग निवडा. कारण बूस्टर टेस्ट सिरीज फॉलोड बाय उडान टेस्ट सिरीज मध्ये जे पेपर होतात हे असे डिझाईन केले. तुम्ही आता मी सिलेबस जो सांगितला जर बघितला असेल तर एक्सपर्टने हा टाइम टेबल बनवलेला असल्यामुळे कुठला चॅप्टर अवघड आहे, त्या चॅप्टरला जास्ती वेळ लागतो तयारी करण्यासाठी, त्या चॅप्टरसाठी तुम्हाला
स्पेसिफिक वेळ देण्यात आलेला आहे, त्यासोबत जास्त चॅप्टर दिलेले नाहीत. हा टाइम टेबल तीच इन्स्टिट्यूट बनवू शकते ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तीनही विषयांचे काम चालते आणि विद्यार्थ्यांबद्दल माहिती असते की विद्यार्थ्यांना एखाद्या चॅप्टरचा अभ्यास करण्यासाठी किती वेळ लागतो. हा एकाच व्यक्तीने बनवलेला टाइम टेबल नाहीये. त्यामुळे बूस्टर टेस्ट सिरीज आणि उडान टेस्ट सिरीजचा सक्सेस रेशो हा सगळ्यात हायेस्ट सक्सेस रेशो या ठिकाणी मानला जातो. त्यामुळे असेच अपडेट आणि ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. नमस्कार.